नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी स्वप्नील बाळकृष्ण मडावी आज पुन्हा एकदा तुमच्यासोबत मराठी व्याकरण अध्यापन कार्यासंदर्भात पुन्हा एकदा मी तुमच्यासोबत ऑनलाईन आलेला हो। सर्वप्रथम सर्व विद्यार्थ्यांचं पुन्हा एकदा या आपल्या ऑनलाईन क्लासेसमध्ये सर्वांचं स्वागत। बऱ्यापैकी आपण आपल्या विषयासंदर्भात बोलत असताना मराठी व्याकरण या विषयासोबत पाहत असताना एक बरीच मोठी दुनिया व्याकरणासंदर्भात आपण पाहिली। मागच्या लेक्चरला मराठी व्याकरण या विषयासंदर्भात पाहत असताना अभ्यासत असताना घटक होता आपलं नामाचा घटक आणि त्या नामावरची बरंच काही संकल्पना आणि त्यामधले वेगवेगळे कन्सेप्ट वेगवेगळे प्रश्न प्रकार सुद्धा मी तुम्हाला त्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यासमोर मांडलं आणि त्यामध्ये बरेच उदाहरणं किंवा बरेच प्रश्न प्रकार हे मुळात विद्यार्थ्यांना कोणत्या पद्धतीनं फिरवून किंवा गोंधळवून जाणारे प्रश्न प्रकार नेमका आयोग कशा पद्धतीने विचारतात आणि त्या प्रश्नांना नेमकं आपल्याला सामोरे कसे जाता येईल बा याविषयी सुद्धा आपण बरंच काही बोललो आहे। वेगवेगळ्या विषयाचे अध्यापन कार्य आपल्या गडचिरोली पोलीस दलामार्फत होत आहे आणि या लॉकडाऊनच्या काळात खरंच खूप मोठं सर्व पोलीस अधिकारी व सर्व पोलीस दलातील कर्मचाऱ्यांचं सुद्धा इथं खूप मोठं धन्यवाद, कारण तुम्हा विद्यार्थ्यांना घरबसल्या सर्व विषयाचं वेगवेगळ्या विषयाचं ज्ञान आत्मसात करण्याचं घरबसल्या तुम्हाला मिळत आहे। त्यामध्ये सर्वात मोठा हात म्हणजे आपल्या गडचिरोली जिल्ह्यातील सर्व पोलीस दलातील कर्मचारी। त्यासोबत आपण आपल्या विषयासंदर्भात पाहत असताना बरंच काही आपल्याला बोलता येईल। यामध्ये परत वेगवेगळे कन्सेप्ट असतील, पण हे पाहत असताना एका नैराश्याच्या वातावरणात न जाता आपलं मानसिक संतुलन चांगल्या मूडमध्ये म्हणा किंवा परत एकदा चांगल्या जोमाने एक नवनवीन परीक्षांना किंवा नवनवीन स्पर्धा परीक्षांना सामोरे जाता यावं यासाठी त्या अंतर्गत येणारे विषय आपण अभ्यासत आहोत आणि त्यामध्येच येणारा आपला विषय तो म्हणजेच मराठी व्याकरण। आणि या मराठी व्याकरणामध्ये एक खूप मोठी दुनिया आपण त्यामध्ये अभ्यासत आहोत। वेगवेगळे घटकसुद्धा आपण व्हिडिओच्या माध्यमातून मी तुमच्यापर्यंत पोहोचवून देण्याचं कार्य करत आहे। त्यासोबत हे अभ्यासत असताना आपण मागच्या लेक्चरमध्ये बोललो होतो की नामाचा घटक मराठी व्याकरणामध्ये आणि त्या नामाच्या घटकाबाबत वेगवेगळ्या कन्सेप्ट मी तुमच्यासमोर उलगडून सांगितला होता आणि लगेच आपण एक दुसरा घटक म्हणजेच सर्वनाम, ज्यामध्ये शब्दाच्या जातीमधलं दुसरी विकारी शब्द जाती ती म्हणजेच सर्वनाम। बरंच काही आहे। सर्वनामाच्या वेगवेगळ्या संकल्पना मी तुमच्यासमोर काल एक थोडा बेसिक नॉलेज मी तुमच्यासमोर मांडलं आणि त्यामध्ये नेमकं सर्वनाम मुळात कशाला म्हणतात बा, ज्यामध्ये पाहिलं होतं नामाची पुनरावृत्ती टाळण्यासाठी सर्व प्रकारच्या नामाच्या ऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला सर्वनाम असे म्हणतात। त्याही मध्ये वेगवेगळं आपण पाहिलं होतं सर्वनामाला स्वतंत्र अर्थ नसतो, ते ज्या नामाबद्दल आले असते त्या नामाचा तात्पुरता अर्थ त्याला प्राप्त होत असतो आणि अशा पूर्वापार संबंधाने अर्थ प्राप्त झाल्यामुळे आपले मराठी व्याकरणकार ज्यांचं नाव कृपा कुलकर्णी यांनी सर्वनामाला प्रतिनाम असं म्हटले। आणि हेही अभ्यासत असताना पुढे आपण गेल्यानंतर पाहिलं होतं की त्यामध्ये मूळचे सर्वनाम, ज्यामध्ये मूळचे सर्वनाम किती मानले जातात तर 9 मूळचे सर्वनाम मानले जातात। मी तू तो, हा जो, कोण काय, आपण आणि स्वतः। आणि त्यासोबतच मुळात आपण त्यामध्ये पाहिलं होतं की ज्यामध्ये लिंगानुसार बदलणारी सर्वनाम, वचनानुसार बदलणारी सर्वनाम, लिंग आणि वचन दोन्हीनुसार बदलणारी सर्वनाम आणि कोणताच विकार न होणारी सर्वनाम, या सर्वनामाच्या संदर्भात आपण पाहिलं। आणि मुळात आज आपण अभ्यासणार आहोत, आज आपण आपला घटक अभ्यासणार आहोत ज्यामध्ये सर्वनामाचाच घटक, पण त्यामध्ये थोडं ज्यामध्ये बोललो होतो मी मागे की सर्वनामाचे मुख्य प्रकार किती। आणि लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, मूळचे सर्वनाम आणि सर्वनामाचे मुख्य प्रकार, जसं मागच्या व्हिडिओजमध्ये सांगितलं होतं मी, मूळचे सर्वनाम जर म्हटलं, मूळचे म्हणजेच जसेच्या तसे, आणि असे मूळचे सर्वनाम किती आहेत तर 9 आहेत। आणि प्रश्न जर तुम्हाला आयोगाने विचारलं की सर्वनामाचे मुख्य प्रकार किती आहेत बा, तर सांगता येईल आपल्याला मुख्य प्रकार किती आहे तर 6 मुख्य प्रकार। आणि या 6 मुख्य प्रकाराबाबत पाहत असताना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्यामधला पहिला जो प्रकार असतो सर्वनामाचा त्यामधला पुरुषवाचक सर्वनाम, दुसरा प्रकार सांगता येईल संबंधवाचक सर्वनाम,
तिसरा प्रकार दर्शक सर्वनाम, चौथ्या प्रकारामध्ये प्रश्नार्थक सर्वनाम, पाचवा प्रकार सामान्य किंवा त्यालाच म्हणतात अनिश्चित सर्वनाम, आणि शेवटचं म्हणजेच आत्मवाचक सर्वनाम. आणि असे हे 1 2 3 4 5 आणि झाले किती तर 6 सर्वनामाचे मुख्य प्रकार 6. आणि टप्प्याटप्प्याने आपण सगळे घटक सगळे प्रकार आपण अभ्यासणार आहोत. आणि यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज बरीच दुनिया आणि मागे सुद्धा यावरती एक प्रश्न प्रकार होता, तो म्हणजे कसं. तर त्यामध्ये विचारलं गेलं होतं की सर्वनामाचा मुख्य प्रकार किंवा सर्वनामाचा प्रकार खालीलपैकी कोणता नाही. आणि मग कोणता नाही तर मग आपल्याला माहिती पाहिजे की नेमकं सर्वनामाचे मुख्य प्रकार किती आहेत बा. आणि हे आपल्याला या बोर्डवरती लिहिल्याप्रमाणे आपल्याला चाळता येईल, अभ्यासता येईल. आणि हे अभ्यासत असताना यामधला आपण जर पहिला घटक जर अभ्यासला, पहिला प्रकार जर अभ्यासला तर तो म्हणजेच पुरुषवाचक सर्वनाम. आता बऱ्याच विद्यार्थ्यांना प्रश्न प्रकार पडला असेल की नेमकं पुरुष, मग बऱ्याच लोकांना किंवा बऱ्याच विद्यार्थ्यांना सुद्धा वाटत असेल की आपण सुद्धा पुरुष, त्यामध्ये सुद्धा आपण पाहू थोडं. पण लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, पुरुषवाचक सर्वनाम काय असतं की ज्यामध्ये या जगामध्ये लिहिणाऱ्याच्या किंवा बोलणाऱ्याच्या दृष्टिकोनातून त्याचे 3 भाग पडतात. आणि या 3 भागामध्ये जर पाहिलं तर पहिला भाग असतो बोलणारा, दुसरा भाग असतो ऐकणारा आणि तिसरा भाग असतो बोलणारा आणि ऐकणारा ज्याच्याविषयी बोलल्या जाते तो तिसरा भाग, म्हणजे त्याला इतर घटक म्हणतो आपण. म्हणजे बोलणारा पहिला भाग, ऐकणारा दुसरा भाग आणि ज्याच्याविषयी बोललं जाते तो म्हणजे तिसरा भाग. आणि या अशा 3 भागाबद्दल किंवा या 3 प्रकाराबद्दल येणाऱ्या सर्वनामांना पुरुषवाचक सर्वनाम असे म्हणतात. आणि यामध्ये जर एक गोष्ट जर नोट जर केली, मग यामध्ये लक्षात घ्या, मी म्हटलं बोलणारा, ऐकणारा आणि ज्याच्याविषयी बोललं जाते. जसं मी बोलत आहे म्हणजे मी सुद्धा झालो पुरुष. परत यामध्ये मी म्हणजेच एखादा पुलिंगी जरी असलो, जरी यामध्ये स्त्रीलिंगी जरी आलं, व्याकरणाच्या दृष्टीने जर पाहिलं तर व्याकरणाच्या दृष्टीने स्त्रीलिंगी असो किंवा पुलिंगी असो, समजा बोलणारा, ऐकणारा आणि ज्याच्याविषयी बोलले जाते या 3 घटकामध्ये जर आलं तर त्याला व्याकरणाच्या दृष्टीने पुरुष असं म्हणतात. मात्र व्यवहारामधला पुरुष वेगळा आहे, व्याकरणातला पुरुष वेगळा आहे. व्यवहारामध्ये आपण माणूस जातीला पुरुष संबोधत असतो, पण मात्र व्याकरणामध्ये जर आलं तर त्यामध्ये लक्षात घ्या, यामध्ये माणूस जातीचा असो किंवा स्त्री जातीचा असो, बोलणारा, ऐकणारा आणि ज्याच्याविषयी बोलले जाते या 3 घटकामध्ये जर मोडलं तर त्याला सर्वसाधारणपणे पुरुष म्हटलं जाते. आणि यावरून मग प्रश्न प्रकार तयार होतात की ज्यामध्ये व्याकरणातला पुरुष आणि व्यवहारातला पुरुष दोन्ही सारखेच का, तर अजाबात आपल्याला नाही हे उत्तर आपल्याला त्यामधून सांगता येईल. कारण व्याकरणातला पुरुष वेगळं आणि व्यवहारातला पुरुष वेगळं. आणि हे अभ्यासत असताना जर आपण जर पहिला घटक जर अभ्यासला, त्यामध्येच बोलत असताना मी म्हटलंय पुरुषवाचक सर्वनाम. परत एकदा आपल्याला एकदा सांगता येईल की जगामध्ये लिहिणाऱ्याच्या आणि बोलणाऱ्याच्या दृष्टिकोनातून 3 गट पडतात, बोलणारा, ऐकणारा आणि ज्याच्याविषयी बोललं जाते. आणि यांच्याविषयी येणाऱ्या सर्वनामांना पुरुषवाचक सर्वनाम असे म्हणतात. आणि यावरूनच याच पुरुषाचे 3 प्रकार पडतात. याच पुरुषाच्या 3 प्रकारमध्ये जर आपण जर अभ्यासलं तर पहिला पुरुष तो म्हणजेच आपला प्रथम पुरुष. म्हणजेच काय, बोलणाऱ्याने जर बोलता बोलता किंवा बोलणारे किंवा जी सर्वनामे स्वतःबद्दल येतात त्या सर्वनामांना प्रथम पुरुषवाचक सर्वनाम म्हणतात. जी सर्वनामे स्वतःबद्दल येतात किंवा ज्या पद्धतीने सांगितलं जाते की बोलणाऱ्याने जर स्वतःचा उल्लेख जर केला तर त्याविषयी येणाऱ्या सर्वनामांना प्रथम पुरुषवाचक सर्वनाम म्हणतात. सोबत आपण जर एक घटक जर त्यात पुरुषवाचकाचे 3 प्रकार जर पाहिलं तर पहिला प्रथम, दुसरा द्वितीय पुरुष आणि तिसरा तृतीय पुरुष. प्रथम पुरुषमध्ये काय असतं तर यामध्ये बोलणाऱ्याने स्वतःबद्दल बोललेलं असते. द्वितीय पुरुषामध्ये जर पाहिलं तर बोलणारा हा प्रत्यक्षपणे दुसऱ्याशी बोलतो आणि दुसऱ्याला उद्देशून बोलले असताना जी सर्वनामे वापरले जातात त्याला द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम म्हणतात. निश्चितच आपल्याला उदाहरणातून सगळं काही समजेल. त्यासोबतच बोलणारा आणि ऐकणारा या दोघांनी जर ज्याच्याविषयी बोललं जातं किंवा बोलणारा आणि ऐकणारा या दोघांनी जर ज्याच्याविषयी बोलल्या जाते म्हणजेच त्या दोघांमध्ये उपस्थित न राहणारा घटक तो म्हणजेच किंवा त्या घटकाबद्दल येणाऱ्या सर्वनामांना तृतीय पुरुषवाचक सर्वनाम असे म्हणतात. आणि निश्चितच यामधून आपल्याला ओळखण्याचा कार्यक्रम आहे
आणि हे अभ्यासत असताना या प्रथम पुरुषमध्ये जर आपण जर पाहिलं तर यामध्ये येणारे सर्वनाम मी सोबत आम्ही. द्वितीय पुरुषामध्ये जर पाहिलं तर तू किंवा तुम्ही. तृतीय पुरुषामध्ये जर पाहिलं तर सांगता येईल आपल्याला तो ती ते आणि ते त्या ती. म्हणजे तो म्हणजे स्फुलिंगी, ती म्हणजे स्त्रीलिंगी आणि ते म्हणजेच नपुंसक लिंगी. आणि या तिघांचं अनेक वचन केलं आहे जे काल आपण अभ्यासलं आहे. तोच अनेक वचन ते, तीच अनेक वचन त्या आणि तेच अनेक वचन ती. या अशा पद्धतीनं आणि अशा पद्धतीने आपल्याला सांगता येईल या पुरुषाचे 3 प्रकार, प्रथम पुरुष, द्वितीय पुरुष आणि तृतीय पुरुष. जसं जर मी उदाहरणामध्ये जर बोललं तर सांगता येईल आपल्याला, मी म्हटलं आहे परत एकदा सांगत आहे, बोलणाऱ्याने जर बोलता बोलता जर यामध्ये स्वतःचा उल्लेख जर केला, बोलणाऱ्याने स्वतःचा उल्लेख केला किंवा स्वतःबद्दल बोलण्यासाठी जी सर्वनाम वापरलं जातं त्या सर्वनामांना प्रथम पुरुषवाचक सर्वनाम म्हणतात. हे या पद्धतीनं दुसऱ्याला उद्देशून बोलले जाते, दुसऱ्याबद्दल उद्देशून बोलताना जी सर्वनामे येतात त्याला द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम म्हणतात. आता मी जर समजा जर बोलणारा आणि ऐकणारा जर ज्याच्याविषयी बोलला जाते म्हणजे साधारणपणे तो घटक उपस्थित नसेल तर त्या सर्वनामांना तृतीय पुरुषवाचक सर्वनाम असे म्हणतात. अत्यंत सोपा घटक आणि अत्यंत सोप्या भाषेमध्ये मी तुम्हाला यामधली संकल्पना उलगडून दाखवणार आहे. पहिल्या उदाहरणामध्ये कारण माझं कामच आहे की व्याकरणाचा घटक हा सोप्यात सोप्या भाषेमध्ये तुमच्या पोहोचवण्याचं आणि निश्चितच याच्यामधून एक खूप मोठा चांगला फायदा तुम्हा विद्यार्थ्यांना होईल. आणि यामध्ये कारण मागचे व्हिडिओज म्हणा किंवा मागच्या लेक्चरमध्ये जो काही तुम्हा विद्यार्थ्यांनी दिलेला एक प्रतिसाद आहे, खरंच खूप मोठं तुम्हा विद्यार्थ्यांचा धन्यवाद सुद्धा मानतो. आणि या पद्धतीनं मला सुद्धा पुढचे व्हिडिओज किंवा पुढचे लेक्चर देण्यासाठी एक प्रेरणा देण्याचं कार्य बऱ्याच विद्यार्थ्यांचा सुद्धा यामध्ये हात आहे. आणि यामध्ये जर असो पण पहिला इथं उदाहरण जर आपण अभ्यासला, मी म्हटलं मी नियमित अभ्यास करतो, यामधला सर्वनाम कुठला आहे तर यामधला सर्वनाम कुठला आहे तर मी आहे. मी हा सर्वनाम आहे. त्यामध्ये जर एक गोष्ट जर नोट जर केली तर सांगता येईल आपल्याला. आता मी म्हटलं मी अभ्यास करतो म्हणजे तो बोलणारा जो काही आहे तो कुणाबद्दल बोलत आहे तर स्वतःबद्दल बोलत आहे. आणि स्वतःबद्दल जर येणाऱ्या सर्वनामांना कुठला सर्वनाम तर निश्चितच प्रथम पुरुषवाचक सर्वनाम. अत्यंत सोपा घटक प्रथम पुरुषवाचक सर्वनाम. त्यानंतरचं निश्चित यामध्ये संकल्पना व्यवस्थित माहिती असेल तर सेकंदामध्ये उत्तर सोडून बाहेर पडेल. दुसऱ्या उदाहरणामध्ये मी म्हटलं आम्ही सहलीला जाणार मध्ये त्यामध्ये मी सुद्धा आहे म्हणजे स्वतः सुद्धा आहे तो. आणि स्वतःबद्दल येणाऱ्या सर्वनामांना कुठला सर्वनाम तर त्यामध्ये सांगता येईल आपल्याला कुठला तर प्रथम पुरुषवाचक सर्वनाम. निश्चितच आपल्याला हे या पद्धतीने सांगता येईल. दुसऱ्या उदाहरणामध्ये मी जर म्हटलं की नाही मी म्हटलं तू मला आवडतेस यामध्ये जर आपण निश्चित जर घेतलं तर कुठला सर्वनाम आलेला आहे तू. आता तू हा सर्वनाम निश्चितच यामध्ये सांगता येईल म्हणजे दुसऱ्याला उद्देशून बोललेला आहे. मी म्हटलं बरेच उदाहरणं सांगता येईल आपल्याला, तू इकडे ये, तू कुठे चाललास, अशा पद्धतीने आपल्याला म्हणजेच काय ज्यावेळेस आपण दुसऱ्याला उद्देशून बोललं जाते त्याबद्दल येणाऱ्या सर्वनामांना द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम म्हणतात. निश्चित मग दुसऱ्या उदाहरणामधला सर्वनाम कुठला होता प्रथम पुरुषवाचक. तू मला आवडतेस म्हणजेच हा दुसऱ्याला उद्देशून बोललेला आहे. सर्वनामाचा प्रकार कुठला तर द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम. आता त्यानंतरचं बघा, तुम्ही आमच्याकडे केव्हा याल. निश्चितच तुम्ही आमच्याकडे केव्हा याल म्हणजेच बोलणारा प्रत्यक्षपणे दुसऱ्यासोबत बोलत आहे. आणि हे जर बोलत असताना म्हणजेच दुसऱ्याला उद्देशून बोललेलं आहे म्हणजे या सर्वनामाचा प्रकार कुठला तर तो सुद्धा द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम. हे अशा पद्धतीनं. तिसऱ्या उदाहरणामध्ये मी जर म्हटलं की नाही ती शाळेत जाते म्हणजेच काय आपल्याला निश्चित यामधून एक समजत आहे उमजतं की नाही काही नाही यामध्ये अगदी सोपं घटक आहे. मी म्हटलं ती शाळेत जाते, तो घरी गेला, तो मजेत आहे म्हणजेच काय बोलणारा आणि ऐकणारा या दोघांमध्येही तो घटक नाही म्हणजेच कुणाविषयी तरी बोलत आहे आणि ज्यांच्याविषयी बोललं जाते त्या घटकाला किंवा त्या प्रकाराला तृतीय पुरुषवाचक सर्वनाम असे म्हणतात. याला सांगता येईल आपल्याला तृतीय पुरुषवाचक सर्वनाम आहे. हे अशा पद्धतीनं मी म्हटलं ते बागेत आहे म्हणजेच कोणाविषयी तरी बोलत आहे तर सर्वनामाचा प्रकार म्हणजेच तृतीय पुरुषवाचक सर्वनाम. परत शेवटचं उदाहरण मी म्हटलं तो मजेत आहे, अत्यंत सोपा घटक, तो मजेत आहे म्हणजेच सर्वनामाचा प्रकार तृतीय पुरुषवाचक. हे अशा पद्धतीनं
आणि अशा पद्धतीने आपल्याला या पुरुषवाचक सर्वनामाबद्दल जो पहिला घटक आपल्याला अभ्यासता येईल तो म्हणजेच प्रथम पुरुषवाचक सर्वनाम. आणि यामध्ये आपल्याला बऱ्याचदा वेगवेगळ्या उदाहरणाच्या माध्यमातून आपल्याला सांगता येईल. आणि जर आपण जर एक गोष्ट जर पाहिलं तर त्यामध्ये येणारा मी किंवा आम्ही सर्वनामाचा प्रकार प्रथम पुरुषवाचक, तू किंवा तुम्ही सर्वनामाचा पुरुषवाचकामधला प्रकार द्वितीय पुरुषवाचक, आणि तो, ती, ते, त्या, ती त्या पुरुषवाचकामधला प्रकार तृतीय पुरुषवाचक. आणि मग गंमत म्हणजेच आणि यामध्ये बरेच जो घटक आपण जर एक जर अभ्यासला, मात्र त्यामधला एक असमान घटक ज्याला म्हणतो आपण, जो बऱ्याच विद्यार्थ्यांना त्यामध्ये गोंधळवण्याचं कार्य करतो, तो म्हणजे सर्वनाम. तो असेल आपला आपण हा सर्वनाम. आपण हा सर्वनाम निश्चित तीनही प्रकारामध्ये आपल्याला पाहायला भेटेल. आपण प्रथम पुरुषवाचक, परत द्वितीय पुरुषवाचकमध्ये आणि प्रथम तृतीय पुरुषवाचकामध्ये. आणि हा असे घटक आयोगाला खूप आवडतात. आणि आवडले म्हटल्यानंतर ते निश्चितच यामधून, कारण हे विद्यार्थ्यांना बऱ्यापैकी फसवे उदाहरण असतात. फसण्याचं काही कारण नाही, तर आपल्याला ते त्या पद्धतीनं एका चांगल्या संकल्पने करता येईल. यामध्ये काही नाही, कन्सेप्ट तीच आहे. आपण हा सर्वनाम प्रथममध्ये, द्वितीयमध्ये आणि तृतीयमध्येही. जर यामध्ये बोलणाऱ्याने जर स्वतःबद्दल किंवा स्वतःचा उल्लेख जर केला तर तो असेल आपला प्रथम पुरुषवाचक सर्वनाम. जर दुसऱ्याला उद्देशून बोललं तर द्वितीय पुरुषवाचक. आणि ज्याच्याविषयी बोलल्या जाते म्हणजे उपस्थित घटक जर नसेल तर त्याला आपण म्हणू शकतो तृतीय पुरुषवाचक सर्वनाम. पहिलं उदाहरण बघू आपण. इथं सांगता येईल आपल्याला, मी जर म्हटलं की नाही बा, आपल्याला बरंच काही सांगता येईल. यामध्ये एक उदाहरण जर आपण जर म्हटलं तर आपल्याला काय सांगता येईल की असं घेता येईल, ते, तो सर्वांना शिस्त शिकवतो. आपण मात्र शिस्तीत वागत नाही. हे अशा पद्धतीनं. दुसऱ्या उदाहरणामध्ये जर मी जर म्हटलं की नाही बा, परत आपल्याला पाहता येईल की यामध्ये एक उदाहरण घेता येईल की ते आपण आमच्याकडे केव्हा याल. त्यासोबत तिसरं उदाहरण जर मी जर म्हटलं, मी म्हटलं ते आमच्याशी चांगले वागतात. आपण मात्र त्यांच्याशी बोलणार नाही. हे अशा पद्धतीनं. तर उदाहरण पाहू आपण. आपण हा सर्वनाम तीनही पुरुषामध्ये आढळणारा घटक. आणि मग पहिल्या उदाहरणामध्ये सांगता येईल. मग यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या, आपण हा सर्वनाम जर समजा जर स्वतःबद्दल आलेला असेल तर प्रथम पुरुषवाचक, दुसऱ्याला जर उद्देशून बोललं असेल तर द्वितीय पुरुषवाचक, आणि ज्याच्याविषयी जर बोललं असेल तर तृतीय पुरुषवाचक. निश्चितच मी म्हटलं तो सर्वांना शिस्त शिकवतो, आपण मात्र शिस्तीत वागत नाही. म्हणजे मी जर म्हटलं की आपण मात्र शिस्तीत वागत नाही म्हणजेच काय, ते तो सर्वांना शिस्त शिकवतो, आपण मात्र शिस्तीत वागत नाही. यामधून एक आपल्याला समजत आहे की या आपण हा जो काही सर्वनाम जो आहे तो सर्वसाधारणपणे कुणाबद्दल म्हणजे तिसऱ्याबद्दल आलेला आहे. म्हणजे तो सर्वसाधारणपणे ज्याच्यामध्ये उपस्थित नाही. तो सर्वांना शिस्त शिकवतो, आपण मात्र शिस्तीत वागत नाही. म्हणजेच सर्वांना बऱ्यापैकी जरी ज्ञान देत जरी असलं तरी त्यामध्येच त्याच्याच घरी मातीच्या त्याच्यामध्येच काहीतरी एक दोष म्हणा किंवा त्यामध्ये काही उणिवा आढळून आपल्याला पाहायला भेटतात. आणि यामधून सांगता येईल की तो सर्वांना शिस्त शिकवतो, आपण मात्र शिस्तीत वागत नाही. सांगण्याचं कारण म्हणजेच काय, तर आपण हा सर्वनाम बऱ्यापैकी तिसऱ्या घटकाबद्दल आलेला आहे. म्हणजेच एक उपस्थित नसणाऱ्या घटकाबद्दल आलेला आहे. आणि उपस्थित नसणाऱ्या घटकाबद्दल येणाऱ्या सर्वनामांना तृतीय पुरुषवाचक सर्वनाम असं बोललं जाते. हे अशा पद्धतीनं. म्हणजेच काय, दुसऱ्या उदाहरणामध्ये मी जर म्हटलं की नाही बा, आपण आमच्याकडे केव्हा याल. आता आपण आमच्याकडे केव्हा याल म्हणजेच हा स्वतःला तर स्वतः बोलणारा नाही. आपण आमच्याकडे केव्हा याल म्हणजेच
एखादा कोणीतरी दुसरा घटक आहे आणि त्या दुसऱ्याशी हा प्रत्यक्षपणे बोलत आहे आणि दुसऱ्याला उद्देशून बोललं जेव्हा जाते तेव्हा त्या सर्वनामाच्या प्रकाराला निश्चितच आपण आमच्याकडे केव्हा याल, आपण आमच्याकडे केव्हा याल, किंवा एखाद्याला जर म्हटलं की नाही आपण खूप छान आहात किंवा आपण खूप सुंदर आहात, म्हणजे दुसऱ्याला उद्देशून बोललेला आहे. आणि दुसऱ्याला उद्देशून बोललेल्या येणाऱ्या सर्वनामांना कोणते सर्वनाम म्हणतात, तर यामध्ये सांगता येईल की आपल्याला सर्वसाधारणपणे द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम म्हणजेच द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम. निश्चितच तिसऱ्या उदाहरणामध्ये जर मी म्हटलं की नाही ते आमच्याशी चांगले वागतात, आपण मात्र त्यांच्याशी बोलणार नाही. ते आपण विचार कुठल्या सर्वनामाचा करायचा आहे, कारण त्यामध्ये अधोरेखित केलेला असेल. परत तिसऱ्या उदाहरणामध्ये मी म्हटलं ते आमच्याशी चांगले वागतात, आपण मात्र त्यांच्याशी बोलणार नाही. अधोरेखित केलेल्या सर्वनामाचा प्रकार सांगा, प्रथम पुरुषवाचक, द्वितीय पुरुषवाचक की तृतीय पुरुषवाचक, तर सांगता येईल ते आमच्याशी चांगले वागतात, आपण मात्र त्यांच्याशी बोलणार नाही. म्हणजेच आपण त्यांच्याशी मात्र बोलणार नाही, म्हणजेच तो स्वतः बोलणार नाही. आणि स्वतःबद्दल येणाऱ्या सर्वनामांना प्रथम पुरुषवाचक सर्वनाम असं म्हटलं जाते. आणि हे अशा पद्धतीची दुनिया ही आपल्याला सांगता येईल. आणि निश्चितच यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या, स्वतःबद्दल येणाऱ्या सर्वनामांना प्रथम पुरुषवाचक सर्वनाम म्हणतात. प्रत्यक्षपणे दुसऱ्याला उद्देशून ज्यावेळेस बोललं जाते त्यावेळेस द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम. आणि बोलणारा आणि ऐकणारा दोघांनी जर एखाद्या ज्याच्याविषयी बोलला जाते, ज्या तिसऱ्या घटकाबद्दल बोललं जाते, जो दोघांमध्ये उपस्थित राहत नाही, त्या सर्वनामाच्या प्रकाराला तृतीय पुरुषवाचक सर्वनाम असे म्हणतात. आणि अशा पद्धतीची दुनिया आपल्याला या पुरुषवाचक सर्वनामाच्या बाबतीमध्ये पाहता येईल. एक गोष्ट जर तुम्ही जर या तीनमध्ये जर पाहिलं तर काय असतं, मी म्हटलं मी, आम्ही सर्वनामाचा प्रकार प्रथम पुरुषवाचक, तू, तुम्ही सर्वनामाचा प्रकार द्वितीय पुरुषवाचक, आणि तो, ती, ते आणि परत ते, त्या, ती सर्वनामाचा प्रकार तृतीय पुरुषवाचक. आणि मग असे पुरुषवाचकाचे प्रकार किती, तर ते आपल्याला अभ्यासता येईल 3. आणि हे अशा पद्धतीची दुनिया आपल्याला सर्वनामाच्या मुख्य प्रकारामधला जो पहिला मुख्य प्रकार होता पुरुषवाचक, आणि त्याही पुरुषवाचकाचे 3 प्रकार, कारण बोलणाऱ्यांना आणि लिहिणाऱ्याच्या दृष्टिकोनातून 3 गट, सगळी संकल्पना मी तुमच्यासमोर मांडलं. आणि असा हा आपला पहिला प्रकार बऱ्यापैकी आपल्याला इथं अभ्यासता येईल. बरेच उदाहरणंसुद्धा आपल्याला पाहता येईल, पण मात्र घटकसुद्धा आपल्याला बरेच चाळायचे आहे. तर निश्चितच यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्यायची, आपल्या जर संकल्पना जर क्लिअर जर असेल तर त्यामधून निश्चितच एक चांगला फायदा आपल्याला परीक्षेमध्ये होत असतो. आणि असा आपला हा पुरुषवाचक सर्वनामाचा पहिला प्रकार. त्यामध्ये दुसऱ्या प्रकाराबाबत जर बोललं, सर्वनामाच्या दुसरं मुख्य प्रकाराबाबत जर बोललं, तर तो सर्वनाम म्हणजेच दर्शक सर्वनाम. दर्शक सर्वनाम. मग दर्शक सर्वनाम म्हणजेच काय, दर्शक म्हणजेच दाखविणे, दर्शक म्हणजेच दाखविणे. आणि जवळची किंवा दूरची वस्तू दर्शविण्यासाठी किंवा जवळची किंवा दूरची वस्तू दाखवण्यासाठी ज्या सर्वनामाचा वापर होतो त्या सर्वनामांना दर्शक सर्वनाम असे म्हणतात. आणि दर्शक सर्वनामाबाबत एक गोष्ट निश्चित म्हणजेच बऱ्यापैकी आपल्याला सांगता येईल. मी जर म्हटलं की नाही जवळची वस्तू, जवळची वस्तू दर्शविण्यासाठी, जवळची वस्तू दर्शविण्यासाठी जर पाहिलं तर सर्वनाम कोणते, तर सांगता येईल हा, परत ही आणि परत हे. हा, ही, हे. हाचं अनेक वचन काय आहे, हे. हीचं अनेक वचन काय आहे, ह्या. आणि सोबत हेचं अनेक वचन काय आहे, ही. हे अशा पद्धतीनं मी म्हटलं दूरची वस्तू दर्शविण्यासाठी, दूरची वस्तू दर्शविण्यासाठी, दूरची वस्तू दर्शविण्यासाठी. आणि दूरची वस्तू दर्शवण्यासाठी जर पाहिलं तर दूरच्या वस्तू दर्शवण्यासाठी आपल्याला सांगता येईल तो, परत ती आणि परत ते. तोचं अनेक वचन काय आहे, ते. त्याचं अनेक वचन काय आहे, त्या. तेचं अनेक वचन काय आहे, ती. हे अशा पद्धतीनं म्हणजेच हा, ही, हे आणि हे, ह्या, ही. परत तो, ती, ते आणि ते, त्या, ती. आणि मग आपल्याला सांगता येईल की जवळची किंवा दूरची वस्तू दर्शविण्यासाठी ज्या सर्वनामाचा वापर होतो त्या सर्वनामांना दर्शक सर्वनाम असे म्हणतात. पण मात्र थोडीशी जर आपण एक उदाहरण जर आपण जर पाहिलं तर सांगता येईल आपल्याला. पण तत्पूर्वी या दर्शक सर्वनामाचं एक वैशिष्ट्य जर आपण जर अभ्यासलं तर त्या वैशिष्ट्यामध्ये आपल्याला सांगता येईल एक गोष्ट आयुष्यभर लक्षात घ्यायची, सर्वनाम हे नेहमी नामाच्या ऐवजी येते. सर्वनाम हे नामाच्या ऐवजी येते, पण मात्र या सर्वनामाच्या प्रकारापैकी असा काही सर्वनाम आहे किंवा असा सर्वनामाचा प्रकार जो असतो जो नामासोबत येतो,
सर्वनाम नामाऐवजी येत असते, पण दर्शक सर्वनाम हे सर्वसाधारणपणे नामाऐवजी न येता नामासोबत येतं आणि नाम काय आहे हे दर्शवत असतं. आपण निश्चित उदाहरणामध्ये जर पाहिलं तर सांगता येईल आपल्याला. मी जर म्हटलं की नाही बा, मी म्हटलं हा घर आहे, हा घर आहे. परत जर मी म्हटलं ही शाळा आहे, ही शाळा आहे. मी म्हटलं हे बाग आहे. बरेच उदाहरणं सांगता येईल. मी म्हटलं ती नदी आहे, ती नदी आहे. त्यासोबत जर मी म्हटलं तो डोंगर आहे, अशा पद्धतीनं. शेवटचं उदाहरण जर म्हटलं ते, परत मी म्हटलं ते पर्वत आहे, अशा पद्धतीनं आपल्याला सांगता येईल. वेगवेगळे उदाहरणं आपल्या डोळ्यासमोर उभे होतील. आणि म्हणजेच काय, एक आपण कुणाला तरी दाखवत आहोत, दर्शवित आहोत. मी म्हटलं हा घर आहे, त्यासोबतच मी म्हटलं ही शाळा आहे, म्हणजे कुणाला दाखवत आहे, शाळेला. मी म्हटलं हे बाग आहे, कुणाला दर्शवत आहे, बागेला दर्शवत आहे. सर्वनामामध्ये यामध्ये अंडरलाईन केलेला असेल. हा सर्वनाम कुठल्या प्रकारामध्ये, तर कुठल्या प्रकारामध्ये, दर्शक सर्वनामामध्ये. आणि एक गोष्ट लक्षात घ्यायची, हा जो काही दर्शक सर्वनाम जो आहे तो कुणाला दर्शवत आहे, तर घर या नामाला दर्शवत आहे. म्हणजेच दर्शक सर्वनामाचा असा एक प्रकार जो असतो तो नामाच्या ऐवजी न येता तो नामाला सोबत घेऊन येतं, नामासोबत येतं. आणि हे आपल्याला या उदाहरणाच्या माध्यमातून पाहता येईल. त्यानंतर दुसरं उदाहरण जर मी म्हटलं की नाही बा ही शाळा आहे, शाळेला दर्शवत आहे. निश्चितच शाळा या नामासोबत आलेला आहे. मी म्हटलं हे बाग आहे, तर कुणासोबत आलाय, बाग या नामासोबत. मी म्हटलं ती नदी आहे, कोणत्या नामासोबत आलाय, तर नदी या नामासोबत. मी म्हटलं तो डोंगर आहे, तो डोंगर आहे म्हणजेच कुणासोबत आलाय, निश्चितच तो हा सर्वनाम कुणाला दाखवत आहे, डोंगर या नामाला दाखवत आहे. आणि डोंगर या नामासोबत आलेला आहे. मी म्हटलं ते पर्वत आहे, म्हणजेच हा सर्वनाम, ते सर्वनाम जो आहे तो कुणाला दर्शवत आहे, पर्वताला. म्हणजेच निश्चितच यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्यायची, बऱ्याचदा उदाहरणं वेगवेगळ्या संदर्भात असतात. म्हणजे सर्वनामाच्या संदर्भात योग्य विधाने निवडा. मग काही विधानं दिलेली असतील, त्यामधला एक विधान असेल, मग तुम्हाला वेगवेगळे विधानामध्ये असतील. यामध्ये बरेच सांगता येईल आपल्याला. सर्वनामाला स्वतंत्र अस्तित्व असतो तर नसतो, हे मागच्या व्हिडिओजमध्ये सांगितलं होतं. दुसऱ्या विधानामध्ये असं दिलेलं असेल की सर्वनामाच्या प्रकारापैकी दर्शक सर्वनाम हे नामाऐवजी न येता हे नामासोबत येतं, तर निश्चितच नामासोबत येतं हे आपल्याला पाहता येईल. आणि असा हा आपला दुसरा घटक किंवा दुसरा प्रकार तो म्हणजे दर्शक सर्वनाम. आणि निश्चितच दर्शक सर्वनामे कोणती, तर आपल्याला सांगता येईल हे दिलेल्या उदाहरणावरून. आणि अशा पद्धतीने आपल्याला या दुसऱ्या प्रकारामध्ये दर्शक सर्वनामामध्ये पाहता येईल. आणि असे हे आपले सर्वनामाचे मुख्य प्रकार 6. आणि या 6 प्रकारापैकी दुसरा घटक किंवा दुसरा प्रकार जो आपण अभ्यासला तो म्हणजेच आपलं दर्शक सर्वनाम. आणि यामधूनच बऱ्याच स्पर्धा परीक्षा म्हणा, पोलीस भरतीपासून इतरत्र ज्या काही परीक्षा असतील, त्यामध्ये तलाठीमध्ये सुद्धा म्हणा किंवा वेगवेगळ्या MPSCला सुद्धा बरेच घटकासंबंधी किंवा बरेच प्रकाराबाबत सुद्धा यामध्ये बऱ्याचदा प्रश्न प्रकार पडलेले असतात. आणि तिसरा घटक जर आपण पुढे जर गेलं, आपण थोडासा क्रम मागे पुढे जरी गेला तरी आपण थोडं निश्चितच यामध्ये एक सुधारणा करू. जो म्हणजे आपण आता अभ्यासला तो म्हणजे दर्शक सर्वनाम होतं. कारण का बरं तो आपण अभ्यासला, तर आपण मी तुम्हाला याच्याविषयी सांगणार आहे. आपण निश्चितच जो दुसरा घटक लिहिला आहे तिथं, पण आपण इथं त्याला 3रा नंबर देऊ. तो म्हणजेच असेल संबंधवाचक सर्वनाम. संबंधवाचक सर्वनाम आपण आता सांगू शकतो यामध्ये की एक संबंध आलेला असतो, ज्याला आपण म्हणतो रिलेशन. आता संबंध आलेला असतो कुणाचा, कारण घटक कुठला अभ्यासात, सर्वनामाचा घटक अभ्यासात. मग संबंध कुणाचा येईल, तर निश्चितच सर्वनामाचा संबंध येईल. आणि संबंध येत असताना एकट्याचा तर येणार नाही. मग एकट्याचा येणार नाही तर मग दोघे जण कोणीतरी घटक पाहिजे. मग नेमकं यामध्ये सांगता येईल आपल्याला, वाक्यात पुढे येणाऱ्या किंवा वाक्यात समोर येणाऱ्या दर्शक सर्वनामाशी ज्या सर्वनामाचा संबंध येतो त्या सर्वनामाला संबंधी सर्वनाम असे म्हणतात. म्हणजेच यामध्ये आपल्याला सांगते की नाही रे बा, वाक्यात पुढे येणाऱ्या दर्शक सर्वनामाशी संबंध. मी म्हटलं हा, किंवा यामध्ये सांगता येईल तो, परत ती, आणि इकडे सांगता येईल ते. परत मी म्हटलं तोच अनेक वचन काय आहे, त्या. तीच अनेक वचन काय आहे,
तोच अनेकवचन काय आहे तर ते, तीच अनेकवचन त्या आणि तेच अनेकवचन ती, हे अशा पद्धतीनं. आणि इकडे जर म्हटलं हे सर्वनाम कुठले आहेत, मागेच बोललो होतो दर्शक सर्वनाम, आणि या दर्शक सर्वनामाशी संबंध आलेला असतो. म्हणजेच कसा, या जोचा संबंध तोशी, मी म्हटलं जीचा संबंध तीशी, आणि सोबत जेचा संबंध कुणाशी तर तेशी. परत म्हणजेच जो जी जे, आणि सांगता येईल आपल्याला जे ज्या आणि सोबत जी, हे या पद्धतीनं. म्हणजे या जेचा संबंध तेशी, ज्याचा संबंध त्याशी आणि जीचा संबंध तीशी. आणि मग यामध्ये आपल्याला सांगता येईल की वाक्यात पुढे येणाऱ्या दर्शक सर्वनामाशी संबंध ज्या सर्वनामाचा आलेला असतो त्या सर्वनामांना संबंधित सर्वनाम असे म्हणतात. उदाहरण क्रमांक पहिला तो आपल्याला सांगता येईल. मी जर म्हटलं की नाही बा, जो आला तो रमला, मी म्हटलं जो आला तो रमला. परत मी जर म्हटलं दुसऱ्या उदाहरणामध्ये, जे चकाकते ते सोने नसते, जे चकाकते ते सोने नसते, हे या पद्धतीनं. मी म्हटलं जो गरजेल तो पडेल, हे अशा पद्धतीनं. परत आपल्याला वेगवेगळे उदाहरणं त्यामधून पाहता येईल. पण यामध्ये आपल्याला परत 6ही प्रकार अभ्यासायचे आहेत. आणि यामधला पहिला जर मी म्हटलं, काही नाही, अत्यंत सोपा घटक आहे. संबंधवाचक सर्वनाम, वाक्यात पुढे येणाऱ्या दर्शक सर्वनामाशी संबंध ज्या सर्वनामाचा आलेला असतो त्या सर्वनामाला दर्शक सर्वनाम असं म्हणतात. उदाहरणामध्ये पहिल्यामध्ये जर मी म्हटलं की नाही बा, जो आला तो रमला, या वाक्यामध्ये सर्वनामांची संख्या किती आहे तर 2 आहे. पहिला कुठला, जो. दुसरा सर्वनाम तो. यामध्ये एक गोष्ट नोट जर केली, जोचा संबंध कुणाशी आला तो या दर्शक सर्वनामाशी. आणि एक गोष्ट लक्षात घ्यायची, संबंधित सर्वनाम हा नेहमी वाक्याच्या सुरुवातीला येते. म्हणजे सुरुवातीला आहे म्हणजे संबंधित सर्वनाम कुठला तर जो हा सर्वनाम. मी म्हटलं जे चकाकते ते सोने नसते, व्हेरी इम्पॉर्टंट वाक्य असेल हा. कारण मागच्या परीक्षेमध्ये सुद्धा जशाच्या तसा आयोगाने बऱ्याच परीक्षामध्ये विचारून गेलेला आहे. मग जे चकाकते ते सोने नसते, यामध्ये जे या सर्वनामाचा संबंध कुणाशी तेशी आलेला आहे. आणि संबंधित सर्वनाम हा नेहमी वाक्याच्या सुरुवातीला येतं. म्हणून सर्वनामाचा प्रकार कुठला तर तो म्हणजेच आपला संबंधवाचक सर्वनाम. आणि तिसरा म्हटलं जो गरजेल तो पडेल, म्हणजे जोचा संबंध कुणाशी तर तो म्हणजेच तो या सर्वनामाशी. आणि अशा पद्धतीनं वाक्यात पुढे येणाऱ्या अशा दर्शक सर्वनामाशी संबंध ज्या सर्वनामाचा आलेला असतो तो प्रकार म्हणजेच आपला संबंधवाचक सर्वनाम. आणि असे टप्प्याटप्प्यानं आपण प्रकार अभ्यासणार आहोत. आणि बऱ्यापैकी सर्वनामाचे मुख्य प्रकार 6, आणि या 6 प्रकाराबाबत आपण बऱ्यापैकी 3 प्रकार आत्तापर्यंत अभ्यासले. आणि परत यामध्ये जर आपण म्हटलं बरंच काही सांगता येईल, मात्र त्यामध्ये विद्यार्थ्यांनी सुद्धा एक चांगल्या पद्धतीनं म्हणा किंवा वेगवेगळ्या दृष्टिकोनातून या लक्षात ठेवता येईल या पद्धतीनं कनेक्ट करता आलं पाहिजे. तिसरा प्रकार होता आपला संबंधवाचक सर्वनाम. आणि एक जर आपण घेतलं असे आपले हे सर्वनामाचे मुख्य प्रकार 6, आपण घटक 6 प्रकार अभ्यासत आहोत. मूळचे सर्वनाम 9 आणि मुख्य प्रकार किती तर 6. आणि चौथा प्रकार जर आपण अभ्यासला तर तो चौथा प्रकार अत्यंत सोपा घटक, सर्वनामामधला सोपा घटक आहे. तर बाकीचे नाही का, बाकीचे पण आहेत पण त्यांच्यापेक्षाही सोपा प्रश्नार्थक सर्वनाम. प्रश्नार्थक सर्वनाम हे असं. आणि या प्रश्नार्थक सर्वनामामध्ये जर पाहिलं तर निश्चितच यामध्ये शब्दामध्येच याचा शब्दशः अर्थ दडलेला आहे. प्रश्न विचारला जाते. आणि प्रश्न विचारला जाते म्हणजेच काय, मी म्हटलं की यामध्ये वाक्यात प्रश्न विचारण्यासाठी येणाऱ्या सर्वनामांना प्रश्नार्थक सर्वनाम म्हणतात. आणि प्रश्नार्थक सर्वनाम कोणती तर ते म्हणजे सांगता येईल आपल्याला कोण आणि परत काय हे सर्वनाम. कोण आणि काय हे वाक्यात प्रश्न विचारण्यासाठी येतात तेव्हा त्या सर्वनामांना प्रश्नार्थक सर्वनाम असे म्हणतात. अत्यंत सोपं आहे. आणि निश्चितच यामध्ये जर म्हटलं कोण हा कशासाठी वापरला जाते तर हा व्यक्तीसाठी वापरला जाते, व्यक्तीसाठी. मग याची वेगवेगळी रूपं पाहायला भेटतात. यामधूनच आपल्याला कोण असेल, परत कोणाशी, परत सांगता येईल आपल्याला कोणास, परत सांगता येईल आपल्याला कोणाला, हे अशा पद्धतीनं. मी म्हटलं वस्तूसाठी जर व्यक्तीसाठी कोण आहे तर इकडे कोण हा सर्वनाम. मी म्हटलं वस्तूसाठी जर आपण पाहिलं
वस्तूसाठी जर सर्वनाम कुठला जर अभ्यासला प्रश्न विचारण्यासाठी तर तो सर्वनाम असेल आपला काय हा सर्वनाम. म्हणजेच व्यक्तीसाठी कोण आणि वस्तूसाठी काय. उदाहरण क्रमांक पहिला मी म्हटलं की नाही बा तू कोण आहे, तू कोण आहे म्हणजे सांगता येईल तू कोण आहे. यामधून आपल्याला बऱ्यापैकी जर अभ्यासला तर कुणाने प्रश्न विचारलाय तर कोण या सर्वनामाने. म्हणजे बऱ्यापैकी समोरच्याला आपण काहीतरी विचारत आहे प्रश्न प्रकार आणि तू कोण आहे तर निश्चितच त्यामधून एका उत्तराची अपेक्षा आहे. आणि अशा पद्धतीनं कोण या सर्वनामाने जर प्रश्न प्रकार जर विचारलं तर सर्वनामाचा प्रकार काय तर तो म्हणजेच प्रश्नार्थक सर्वनाम. मी जर म्हटलं बरेच उदाहरण आपल्याला सांगता आहे. त्यामध्ये एक उदाहरण जर मी जर म्हटलं की नाही बा तुला कोण पाहिजे, तुला कोण पाहिजे हे अशा पद्धतीनं म्हणजे निश्चितच यामधून सुद्धा एका उत्तराची अपेक्षा आहे. परत जर मी जर म्हटलं की नाही बा तिकडे काय आहे, तिकडे काय आहे म्हणजेच काय. परत यामधून कोणत्या सर्वनामाने प्रश्न विचारला तर काय या सर्वनामाने. आणि अशा पद्धतीनं कोण आणि काय या सर्वनामांनी जर वाक्याला प्रश्न विचारला जर असेल म्हणजेच कोण काय हे सर्वनामे वाक्यात प्रश्न विचारण्यासाठी जर आली तर सर्वनामाचा प्रकार तो म्हणजेच प्रश्नार्थक सर्वनाम. आणि असा आपला हा सर्वनामाच्या मुख्य प्रकारामधला चौथा घटक आणि तो म्हणजेच प्रश्नार्थक सर्वनाम. अशा सर्वनामाच्या प्रकाराबाबत आपल्याला अभ्यासता येईल. निश्चितच बरेच उदाहरणं सुद्धा आपल्याला सांगता येईल. मी म्हटलं तू कोणाशी बोलत होतास, तू कोणाशी बोलत होतास म्हणजेच निश्चितच त्यामधून एका उत्तराची अपेक्षा आहे. आणि अशा पद्धतीनं म्हणजेच त्यामध्ये एक प्रश्न विचारलाय कोणाशी, कोणचं रूप सांगता येईल आपल्याला. आणि अशा पद्धतीनं मी जर म्हटलं तर सर्वनामाचा प्रकार कुठला तर तो म्हणजेच आपला प्रश्नार्थक सर्वनाम. आणि अशा या 6 प्रकाराबाबत आपण अत्यंत सोप्या भाषेमध्ये जे 4 प्रकारापर्यंत अभ्यासलं. निश्चितच आपण पुढल्या प्रकारामध्ये सुद्धा जाणार आहोत. आणि यामध्ये जर एक जर गोष्ट नोट जर केली शब्दाच्या जाती किती तर शब्दाच्या जाती आहेत 8. आणि त्या 8 जातीपैकी आपण दुसरी विकारी शब्द जाती अभ्यासत आहोत. याचं नाव म्हणजे सर्वनाम. आणि एक 5वा प्रकार जर आपण जर अभ्यासला तर तो आपल्याला सांगता येईल. इथं लिहितो मी तो म्हणजे सामान्य किंवा अनिश्चित सर्वनाम. सामान्य किंवा अनिश्चित सर्वनाम दोघे पण एकच आहे दुनिया. सामान्य किंवा अनिश्चित सर्वनामामध्ये लक्षात घ्या हा सर्वनामाच्या घटकापैकी जे 6 प्रकार आहे खूप मोठ्या प्रमाणामध्ये विचारला जाणारा घटक सामान्य किंवा अनिश्चित सर्वनाम. काय असते याच्यामध्ये आपण मागच्या प्रकारामध्ये काय अभ्यासलो की कोण आणि काय हे वाक्यात प्रश्न विचारण्यासाठी येतात किंवा प्रश्न विचारण्यासाठी त्यांचा वापर होतो. त्यावेळेस त्या प्रकाराला प्रश्नार्थक सर्वनाम म्हणतात. पण केव्हा केव्हा काय होतं की कोण आणि काय वाक्यात प्रश्न विचारण्यासाठी न येता म्हणजे वाक्यात प्रश्न विचारणार नाही. कोण आणि काय वाक्यात प्रश्न विचारण्यासाठी न येता ते नेमकं कोणत्या नामाबद्दल आले आहे हे निश्चित सांगता येत नाही. आणि ज्यावेळेस कोण आणि काय हे नेमकं वाक्यात कोणत्या नामाबद्दल आले आहे हे निश्चित जेव्हा सांगता येत नाही तेव्हा त्या सर्वनामांना अनिश्चित सर्वनाम असे म्हणतात. आणि त्याच अनिश्चित सर्वनामांना सामान्य सर्वनाम असेही म्हणतात. म्हणजेच नेमकं कोणाबद्दल आलंय ते सांगता येईल. आता निश्चित यामध्ये वाक्यामध्ये कोण आणि काय येतील पण कोण आणि काय आले जरी असले तरी त्यामध्ये सर्वसाधारणपणे ते प्रश्न विचारण्यासाठी न येता ते सर्वसाधारणपणे कोणाबद्दल आलेले आहेत ते सांगता येणार नाही. पहिलं उदाहरण जर मी जर म्हटलं की नाही बा कोणी कोणास हसू नये, हसू नये मग सांगता येईल कोणी कोणास हसू नये. आता कोणी कोणास हसू नये म्हणजेच कोणी सर्वनाम कोणास सर्वनाम नेमकं कोणाबद्दल आलेले आहे हे निश्चित सांगता येत नाही कारण यामध्ये प्रश्नच विचारला नाही. कोणी कोणास हसू नये साधं वाक्य आहे, एक साधं प्लेन वाक्य यामध्ये दिलेलं आहे. निश्चितच कोण आणि काय असतील, कोण आणि काय असतील आणि शेवटी जर पूर्णविराम जर असेल म्हणजे त्यामध्ये प्रश्न विचारला जर नसेल तर सर्वनामाचा प्रकार कुठला सामान्य किंवा अनिश्चित सर्वनाम. दुसऱ्या उदाहरणामध्ये जर मी जर म्हटलं की नाही बा त्या दुकानात वाटेल काय ते मिळते, त्या दुकानात वाटेल काय ते मिळते. आता काय मिळते हे तर माहिती नाही आपल्याला म्हणजे निश्चित सांगता येत नाही. त्या दुकानात वाटेल काय ते मिळते एक साधं वाक्य बोलत आहे त्या दुकानात वाटेल काय ते मिळते.
आता काय मिळते असा प्रश्न विचारत नाही, तर त्या दुकानात वाटेल काय ते मिळते म्हणजे एक साधं वाक्य दिलेलं आहे आणि कोण आणि काय वाक्यात प्रश्न विचारण्यासाठी न येता एक कोणाबद्दल आलेले आहे हे निश्चित सांगता येत नाही. आणि जी सर्वनाम किंवा कोण आणि काय ही सर्वनाम कोणत्या नामाबद्दल आलेले आहे हे निश्चित सांगता येत नाही, तेव्हा त्या सर्वनामांना अनिश्चित सर्वनाम किंवा त्यालाच सामान्य सर्वनाम असे म्हणतात. आणि अशा पद्धतीनं हे आपल्याला बरेच उदाहरणं सांगता येईल. परत एक उदाहरण जर मी म्हटलं की सांगता येईल, मी म्हटलं कोणी यावे टिकली मारून जावे. आता कोणी यावे टिकली मारून जावे, कोणी यावे टिकली मारून जावे, कोणी हा सर्वनाम कोणचं रूप, कोणी यावे टिकली मारून जावे आलेला आहे सर्वनाम. पण यामध्ये निश्चित लक्षात घ्या, तर कुणाला प्रश्न विचारत आहे का, तर अजिबात नाही. कोण सर्वनाम आलेला आहे पण प्रश्न विचारण्यासाठी आलेला नाही, तर तो एक सर्वसाधारणपणे कोणत्या नामाबद्दल आले आहे तेच सांगता येत नाही. आणि हे निश्चित जेव्हा सांगता येत नाही तेव्हा त्या प्रकाराला अनिश्चित सर्वनाम असे म्हणतात. निश्चितच यामधून सुद्धा बरेच प्रश्न प्रकार आपल्याला वेगवेगळ्या प्रश्नपत्रिकांमध्ये मराठी व्याकरण संदर्भात आणि वेगवेगळ्या परीक्षामध्ये सुद्धा आढळतील. निश्चितच याचा एक चांगला फायदा तुम्हा विद्यार्थ्यांना होईल एवढं मात्र अपेक्षित. आणि असे हे सर्वनामाच्या प्रकाराबाबत आपण अभ्यासला आत्तापर्यंत 5 प्रकार, आणि या 5 प्रकारामधला जो 5वा प्रकार जो होता आपला त्याला सामान्य सर्वनाम म्हणतात. आणि याच सामान्य सर्वनामाला अनिश्चित सर्वनाम म्हणतात. आणि निश्चित यामधून आपला एक शेवटचा प्रकार, शेवटचा घटक आजच्या लेक्चरचा आणि या घटकाचा सुद्धा, तो म्हणजेच आत्मवाचक सर्वनाम. आत्मवाचक सर्वनाम, आत्मवाचक सर्वनाम हे या पद्धतीनं. आत्मवाचक सर्वनामामध्ये कोणकोणती सर्वनाम आहे, तर पहिला म्हणजेच आपण आणि दुसरा म्हणजेच स्वतः, हे या पद्धतीनं. ज्याची नेमकं संकल्पना काय सांगता येईल आपल्याला, तर एक गोष्ट लक्षात घ्या, स्वतः या अर्थी येणाऱ्या सर्वनामांना आत्मवाचक सर्वनाम असे म्हणतात. स्वतः या अर्थाने येणाऱ्या सर्वनामांना आत्मवाचक सर्वनाम असे म्हणतात. सोपा घटक, पहिलं उदाहरण जर मी म्हटलं की नाही बा, स्वतः मेल्या वाचून स्वर्ग दिसत नाही. स्वतः मेल्या वाचून स्वर्ग दिसत नाही म्हणजे स्वतः या अर्थाने आलेला आहे सर्वनाम. सोपं घटक. परत मी दुसरं उदाहरण जर मी म्हटलं, स्वतः काम केल्या वाचून कोणतेही काम नीट होत नाही. स्वतः कोणतेही काम केल्याशिवाय नीट होत नाही म्हणजेच ती कोणते मुळात सर्वनाम जर स्वतः या अर्थाने जर आलेले जर असतील वाक्यात, तर सर्वनामाचा प्रकार कुठला, तर तो सर्वनामाचा प्रकार आत्मवाचक सर्वनाम. सांगता येईल आपल्याला, स्वतः मेल्या वाचून, स्वतः मेल्या वाचून स्वर्ग दिसत नाही. स्वतः मेल्या वाचून स्वर्ग दिसत नाही म्हणजे यामध्ये निश्चितच सर्वनाम कुठला आलेला आहे, तर स्वतः हा सर्वनाम आलेला आहे आणि स्वतः या अर्थानेच आलेला आहे. म्हणून सर्वनामाचा प्रकार कुठला, तर तो म्हणजेच आत्मवाचक सर्वनाम. मी म्हटलं दुसऱ्या उदाहरणामध्ये, स्वतः कोणतेही काम केल्याशिवाय नीट होत नाही. कोणतेही काम केल्याशिवाय ते काम नीट होत नाही, हे या पद्धतीनं. तर सांगता येईल आपल्याला, अंडरलाईन कोणाला केला आहे, तर स्वतः या सर्वनामानं. पण मात्र एक महत्त्वाचा घटक, तो म्हणजेच आपण हा सर्वनाम. आपण हा सर्वनाम आपल्याला कुठं दिसलं, तर तो कुठं दिसला होता, तर साधारणपणे आपल्याला सांगते, तो सर्वनाम दिसला होता आपल्याला पुरुषवाचक या सर्वनामामध्ये. मग नेमकं ओळखायचं कसं बा, कारण पण मात्र एक गोष्ट निश्चितच आहे, आपण हा सर्वनाम आत्मवाचक सर्वनामामध्ये सुद्धा आणि तिकडे मगाशी अभ्यासल्याप्रमाणे पुरुषवाचक सर्वनामामध्ये सुद्धा आलेलं होतं. मागे बोललो होतो, एखाद्या शब्दाचा प्रकार ठरवत असताना ते त्याच्या स्वरूपावरून किंवा त्याच्या दिसण्यावरून न ठरवता त्याच्या कार्यावरून ठरवावा लागतो. नेमकं तो काम कुणाचं करत आहे. पुरुषाचं काम केलं पुरुषवाचक सर्वनाम, आणि स्वतः या अर्थाने जर आला तर आत्मवाचक सर्वनाम. एक मात्र निश्चित गोष्ट आहे की लक्षात घ्या, पुरुषवाचक आपण हा वाक्याच्या सुरुवातीला येतं, वाक्याच्या मधातही येऊ शकतं पुरुषवाचक आपणच्या संदर्भात. पण मात्र जर तुम्ही एक गोष्ट आत्मवाचक आपण या संदर्भात जर पाहिलं, तर आत्मवाचक आपण हा वाक्याच्या सुरुवातीला कधीच येणार नाही, तर त्यामध्ये तो सर्वसाधारणपणे वाक्याच्या सुरुवातीला येणार नाही. कोण, तर आत्मवाचक आपण. एक गोष्ट लक्षात घ्यायची, पुरुषवाचक आपण हा नामाच्या ऐवजी येतो,
तर आत्मवाचक आपण हा नामासोबत किंवा सर्वनामासोबत येते अशा पद्धतीनं. आणि अशा वेगवेगळे वैशिष्ट्य त्यामध्ये सांगितले जातात. मग नेमकं सांगता येईल आपल्याला, पुरुषवाचक आपण हा नामाऐवजी येतो, आत्मवाचक आपण हा नामासोबत किंवा सर्वनामासोबत येतो. मग विधानाचा पूर्वार्ध बरोबर, विधानाचा उत्तरार्ध बरोबर, दोन्ही बरोबर दोन्ही चूक, अशा पद्धतीच्या प्रश्नाबरोबर बऱ्यापैकी आयोग हे विचारत आहे. आणि अशा पद्धतीनं वैशिष्ट्य आपल्याला सांगते. म्हणजेच काय, मी जर म्हटलं की नाही बा, तो आपणहून माझ्याकडे आला, तो आपणहून माझ्याकडे आला, तो आपणहून माझ्याकडे आला म्हणजे अंडरलाईन केलेलं कोणाला केलेलं आहे, तर आपण या सर्वनामाला. मी जर म्हटलं की नाही बा, आता आपण तो आपणहून माझ्याकडे आला म्हणजेच तो स्वतः माझ्याकडे आला, तो स्वतः माझ्याकडे आला म्हणजेच आपण हा सर्वनाम स्वतः या अर्थाने आलेला आहे. पण आपण हा सर्वनाम पुरुषवाचकामध्ये आपण काय घेतलं होतं, तर आपण हा सर्वनाम स्वतंत्र आलेला होता. पण इकडे जर आत्मवाचक आपण मध्ये जर पाहिलं तर तो सर्वसाधारणपणे नामासोबत किंवा सर्वनामासोबत येते. आणि इथला हा आपण कोणासोबत, तर तो या सर्वनामासोबत आला, म्हणून सर्वनामाचा प्रकार तो म्हणजेच आत्मवाचक सर्वनाम. आणि अशा वेगवेगळ्या गोंधळणारे जे प्रश्न प्रकार आहे, अशा आपल्या उदाहरणाच्या माध्यमातून त्या प्रश्नांना एक चांगल्या प्रकारे सामोरे जाता येईल. आणि जर एक शेवटचं उदाहरण जर मी जर म्हटलं की नाही बा, मुख्यमंत्री आपणहून दिल्लीला गेले, यामध्ये जर पाहिलं तर परत आपल्याला सांगता येईल, अंडरलाईन कोणाला केला आहे, तर आपण या सर्वनामाला. आणि हा जो काही आपण जो आहे, निश्चितच आपण हा सर्वनाम दोन प्रकारामध्ये, पहिला आत्मवाचक आणि दुसरा पुरुषवाचक. पण पुरुषवाचक आपण मध्ये आपण हा स्वतंत्र म्हणजेच एकटा आलेला असतो, म्हणजेच तो नामाच्या ऐवजी येतो. तर आत्मवाचक आपण हा सर्वसाधारणपणे नामाऐवजी न येता नाम किंवा सर्वनामासोबत येते. पहिले सर्वनामासोबत आलेला होता आणि आता कुणासोबत, तर नामासोबत आलेला आहे. आणि तो नाम म्हणजेच कुठला, तर मुख्यमंत्री या नामासोबत आलेला आहे. म्हणजेच मुख्यमंत्री आपणहून दिल्लीला गेले म्हणजे स्वतः दिल्लीला गेले, म्हणजे हा आपण सुद्धा स्वतः या अर्थाने आलेला आहे. परत ओळखण्याची दुसरी खूण ती म्हणजेच हा आपण कोणासोबत आलेला आहे, तर मुख्यमंत्री या नामासोबत. आणि मग आत्मवाचक आपण हा नेहमी नाम किंवा सर्वनामासोबत येते. आणि अशा पद्धतीनं बऱ्यापैकी आपल्याला या गोष्टी आपल्याला अभ्यासता येईल. मी जर म्हटलं, आणि एक गोष्ट निश्चित लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, आपण हा सर्वनाम पुरुषवाचक आणि आत्मवाचक या दोन्हीमध्ये पण येतो. थोडंसं जर आपण त्याला संशोधनात्मक जर पाहिलं तर लक्षात घ्या, हा आपण जो आहे आत्मवाचक सर्वनामाचा बाबत संकल्पना काय म्हणते, की स्वतः या अर्थाने आलेल्या सर्वनामांना आत्मवाचक सर्वनाम म्हणतात. एक गोष्ट लक्षात घ्यायची, आत्मवाचक आपण मध्ये स्वतः हा शब्द बसतो, पण पुरुषवाचक आपण मध्ये स्वतः हा शब्द बसत नाही. कसं, तर इथं आपल्याला सांगता येईल. मी म्हटलं तो आपणहून माझ्याकडे आला, तुम्ही तर स्वतः शब्द बसवून बघा, स्वतः बसतो का, बसला तर कुठला प्रकार, आत्मवाचक. नाही बसलं तर कुठलं, मग निश्चित आपल्याला वेगवेगळ्या 3-4 कन्सेप्ट ते आपल्याला पाहता येईल. पण निश्चित काही घाबरण्याचं काम नाही. मी म्हटलं तो आपणहून माझ्याकडे आला, याच्या जागी याच्याऐवजी तुम्ही स्वतः शब्द ठेवून पाहायचं, सांगता येईल. तो स्वतः माझ्याकडे आला, निश्चितच आपल्याला एक योग्य विधान वाटेल. म्हणजे स्वतः हा शब्द यामध्ये बसत आहे, म्हणजे सर्वनामाचा प्रकार कुठला, आत्मवाचक सर्वनाम. दुसऱ्यामध्ये मी जर म्हटलं मुख्यमंत्री आपणहून दिल्लीला गेले, या आपणमध्ये परत मी स्वतः शब्द बसून ठेवून पाहतो थोडा. आणि मग आपल्याला सांगता येईल मुख्यमंत्री स्वतः दिल्लीला गेले, म्हणजे यामध्ये सुद्धा स्वतः हा शब्द बसला. आणि स्वतः या अर्थी येणाऱ्या सर्वनामांना आत्मवाचक सर्वनाम असे म्हणतात. आणि निश्चितच विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये असे हे आपलं सर्वनामाचे मुख्य प्रकार, किमान 6 मुख्य प्रकार आपण आज अभ्यासलं. आणि हा घटक म्हणजेच शब्दाची जात, दुसरी शब्दाची विकारी जाती ती म्हणजेच सर्वनाम. आणि बऱ्यापैकी आपण यामध्ये सर्वनामाला कृपा कुलकर्णी यांनी सुद्धा प्रतिनाम असं म्हटलेलं आहे. आणि अशा या आपल्या लर्निंग फ्रॉम होम प्रोग्रामच्या मार्फत तुमच्यापर्यंत हा घटक, तुमच्यापर्यंत विषय पोहोचवण्याचं कार्य हे मला गडचिरोली पोलीस दलामार्फत इथं मिळालं. त्यामुळे सर्व अधिकाऱ्यांचं सुद्धा मी एक धन्यवाद मानतो परत एकदा. आणि सोबत आज थोडं मी थांबतो. नक्कीच पुढल्या घटकामध्ये आपण
नवा गडी नवा डाव या संकल्पनेने भेटणार आहोत. तत्पूर्वी थोडं आपण थांबवित आहोत. धन्यवाद.